दरम्यान डीपीडीसी निधी खर्चाच्या बाबतीत पुणे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये रेस लागली होती असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। अजित पवार आणि आम्ही यावर लक्ष केंद्रित केलं होतं असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले। जळगावातील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं। डीपीडीसी मध्ये 100% पैसे खर्च करणं सोपा काय करावं काय? आणि तो 1 वर्ष ठीक आहे, 2 वर्ष ठीक आहे, 5-5 वर्ष हे सोपं नाही आहे। जे पुण्यामध्ये ना आमच्यामध्ये रेस होती, अजित दादांमध्ये ना आमच्यामध्ये, म्हणजे अजित दादांचंही लक्ष फार बारीक असतं डीपीडीसीवर, आणि आमचंही लक्ष तसं होतं, साहेबांचंही लक्ष तसं होतं। मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांची उत्तरोत्तरी प्रगती प्रसाद साहेबांची हो, पुढे तर जाणारच आहे, पण आता लवकर जिल्ह्यातून जाऊ शकतात ते असं म्हणतात होतं। तुम्ही जाऊ नका येतो, हे अजून थोडं थांबा। मैं आप बोलेंगे तो मैं 5 साल के लिए लिखने को तैयार हूँ, 5 साल इधर ही रखो। सांगायचं अर्थ असं आहे की अशा अधिकाऱ्याचे प्रत्येक जण शोध घेत असतो। दरम्यान नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। नदीतील पाणी दूषित असल्याने या पाणी वापरावर बंदी आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी हायकोर्टात याचिका केली आहे। जोपर्यंत गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ होत नाही आणि न्यायालयाचे आदेशाचे पालन होत नाही तोपर्यंत पाण्याच्या वापरावर ताबडतोब बंदी आणावी असं याचिकेत म्हटलंय। आगामी कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमेळ्याच्या स्नानावर देखील बंदी घातली पाहिजे अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली। तर पाणी स्वच्छ होत नाही तोवर पाणी वापरावर बंदीची मागणी या याचिकेवर करण्यात आलेली आहे। माननीय उच्च न्यायालय यांनी नाशिकमधील गोदावरी नदीचे पाणी हे अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड डेंजरस टू हेल्थ असं ऑलरेडी जाहीर केलेलं आहे। 2012 पासून ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात चालू आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक आदेश दिलेले आहेत। त्यात नीरी नावाची तज्ज्ञ संस्था ही त्यांनी नेमणूक केली होती, त्यांच्याही अनेक सूचना आहेत, परंतु आजतागायत कुठल्याही आदेशांचं पालन झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे नाईलाजाने आम्ही माननीय उच्च न्यायालयात परत धाव घेतली आहे आणि मागण्या केलेल्या आहेत की जोपर्यंत आपल्या आदेशांचं पालन होत नाही तोपर्यंत गोदावरी नदीचं पाणी आणि गोदावरी नदीचं पात्र याच्या वापरावरतीच बंदी आणावी। दरम्यान नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। नदीतील पाणी दूषित असल्याने या पाणी वापरावर बंदी आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी हायकोर्टात याचिका केली आहे। जोपर्यंत गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ होत नाही आणि न्यायालयाचे आदेशाचे पालन होत नाही तोपर्यंत पाण्याच्या वापरावर ताबडतोब बंदी आणावी असं याचिकेत म्हटलंय। आगामी कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमेळ्याच्या स्नानावर देखील बंदी घातली पाहिजे अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली। तर पाणी स्वच्छ होत नाही तोवर पाणी वापरावर बंदीची मागणी या याचिकेवर करण्यात आलेली आहे। माननीय उच्च न्यायालय यांनी नाशिकमधील गोदावरी नदीचे पाणी हे अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन अँड डेंजरस टू हेल्थ असं ऑलरेडी जाहीर केलेलं आहे। 2012 पासून ही जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात चालू आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात गोदावरी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी अनेक आदेश दिलेले आहेत। त्यात नीरी नावाची तज्ज्ञ संस्था ही त्यांनी नेमणूक केली होती, त्यांच्याही अनेक सूचना आहेत, परंतु आजतागायत कुठल्याही आदेशांचं पालन झालेलं नाही आहे। त्याच्यामुळे नाईलाजाने आम्ही माननीय उच्च न्यायालयात परत धाव घेतली आहे आणि मागण्या केलेल्या आहेत की जोपर्यंत आपल्या आदेशांचं पालन होत नाही तोपर्यंत गोदावरी नदीचं पाणी आणि गोदावरी नदीचं पात्र याच्या वापरावरतीच बंदी आणावी।